सो गाइज वेलकम बॅक. वेलकम टू सदैव क्लासेस. लेट्स सी पुढची अजून एक आपल्याला अभंग म्हणूया बद्दल आहे. अभंगाचं नाव आहे संत कृपा झाली. संत कृपा झाली लिहिलेलं आहे संत बहिणाबाई यांनी. कालावधी आहे 1668 ते 1700चा. या वारकरी संप्रदायातील संत कवयित्री आहेत. संत तुकाराम यांच्या त्या काय आहेत तर शिष्य आहेत. लक्षात घ्या काय त्या शिष्य आहेत. ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी त्यांच्या रचना प्रसिद्ध आहेत. संत तुकाराम यांच्या काव्यरचनेचा आणि व्यक्तिमत्वाचा बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर प्रभाव जाणवतो. भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या भंगरचनेचा काय आहे तर यांचं विशेष ते आहे. हा एक जो अभंग आहे मी तुम्हाला सांगितलं कविता नाही तर अभंग आहे. तर या कवितेमध्ये या अभंगामध्ये संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत आणि त्या उभारणीमध्ये कोणकोणते संत आहेत त्या संतांचा जो मोलाचा वाटा आहे हा वाटा कसा आहे याचं वर्णन केलेलं आहे. हे जी काही इमारत आहे वारकरी संप्रदाय बराच मोठा आहे लक्षात घ्या. आणि त्याची इमारत आहे याचा पाया कसा कोणी रचला आहे, इमारत कोणी उभी केलेली आहे, कळस कोणी रचलेला आहे, हे सर्व या ठिकाणी यांनी वर्णन केलेलं आहे. काय म्हटलं त्यांनी, संत कृपा झाली इमारत फळा आली. संतांची कृपा झाली आणि ही वारकरी संप्रदायाची इमारत आता आपल्याकडे बनलेली आहे. कोणाचा नेटवर्क गेला बाळांनो, नेटवर्क कोणाचा गेलाय मध्येच, नेटवर्क कोणाचा गेलाय का, एकदा जॉईन करायचं आपण घेतो सोलर जॉईन करून. संत कृपा झालेली आहे आणि इमारत फळाला आलेली आहे. कोणती इमारत, वारकरी संप्रदायाची. ज्ञानदेवी रचिला पाया. या ज्या वारकरी संप्रदाय याचा जो पाया आहे हा पाया कोणी रचलेला आहे, संत ज्ञानेश्वरांनी किंवा ज्ञानदेवांनी. संत ज्ञानेश्वरांनी किंवा ज्ञानदेवांनी हा पाया रचलेला आहे. उभारिले देवालय. देवालय म्हणजे काय, देवालय म्हणजे मंदिर. अक्षय देवालय म्हणजे काय, मंदिर. तर हे मंदिरच आहे. हा वारकरी संप्रदाय खूप मोठं महत्वाचं असं संप्रदाय आपल्याकडे आहे. नामतयाचा किंकर तेने रचिले ते आवार. नाम म्हणजे कोण, संत नामदेवांनी काय केलं, आवार रचले. आवार म्हणजे आजूबाजूचा परिसर. कोणी रचलेला आहे, नामा म्हणजे संत नामदेवांनी. जनार्दना एकनाथ, जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत. जे खांब आहेत ना या आपल्या इमारतीचे खांब आहेत ना ते कोणी रचलेले आहेत, जनार्दन स्वामी आणि एकनाथ स्वामी. सॉरी जनार्दन म्हणजे एकनाथांनी त्याचा खांब बनलेले आहेत ते. आणि कोण झालं कळस, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. कळस कोण झालेला आहे, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. बहिणी, बहिणी म्हणजे कोण, बहिणाबाई चौधरी. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले ध्वजा. बरोबर. असं सुंदर असं त्यांनी काय केलं आहे की सांगितलंय वारकरी संप्रदायाचा पाया रचला कोणी, कोण खांब झाले, कोणी आवार आणि कोणी त्याचा कळस रचलेला आहे. बघा सोपं आहे, तुम्हाला इथे लगेच कळून जाईल. कळस रचणारे कोण, बर खांब आधी पाया रचणारे कोण, संत ज्ञानेश्वर. भिंती उभारणारे एकनाथ. भिंती उभारणारे नामा म्हणजे नामदेव. खांब होणारे एकनाथ, जनार्दन एकनाथ. त्यानंतर कळस रचणारे कोण, तुका झालासे कळस म्हणजे तुकाराम. तुका झालासे कळस. बरोबर की नाही. खूप सुंदर असे प्रश्नोत्तर पण तुमच्याकडे आहेत आणि हे आपल्या मराठी माणसासाठी तर हे महत्वाचं आहेच. राईट. चलो